महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की जेव्हा शेताच्या बांधावरून वाद होतो ना आणि सरकारी मोजणीदार आल्यावर शेजारी गोंधळ घालतात. हो, हे तर अगदी नेहमीचं चित्र आहे. बरोबर ना? तेव्हा हताश न होता कोर्ट कमिशन मोजणी या ब्रह्मास्त्राचा वापर कसा करायचा हे आपण आज पाहणार आहोत. नक्कीच. हा विषय आपण अगदी मुळापासून समजून घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आपण उलगडणार आहोत, जी तुम्हाला भविष्यात नक्कीच कामी येईल. होय. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. अगदी बरोबर. जमिनीच्या हद्दीचा वाद म्हणजे खूपच भावनिक विषय असतो. त्यावर आज सविस्तर चर्चा करणं खूप गरजेचं आहे. पूर्णपणे सहमत आहे मी. कारण जेव्हा आपण जमिनीबद्दल बोलतो ना, तेव्हा ती फक्त एक मालमत्ता नसते आपल्यासाठी, ती आपली काळी आई असते. हो, पिढ्यानापिढ्या लोकांची नाळ जोडलेली असते या मातीशी. याच मातीवरून विशेषतः दोन शेतांच्या मध्ये असलेल्या बांधावरून प्रचंड वाद होतात. अनेकदा असं दिसतं की शेजारचा शेतकरी हळूहळू म्हणजे वर्षाला 1-2 इंच करत आपल्या हद्दीत अतिक्रमण करतो. बरोबर आहे. म्हणजे बघा, दुसऱ्याच्या जागेवर बेकायदेशीर ताबा मारतो आणि हे अतिक्रमण उघड्या डोळ्यांनी दिसत असतं आपल्याला. होय, पण जेव्हा कायदेशीर पुराव्याचा विषय येतो ना, तेव्हा ते सिद्ध करणं खूप कठीण जातं. आणि इथेच मला एक व्यावहारिक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा एखादा शेतकरी तालुका भूमी अभिलेख कार्यालयातून रितसर फी भरून मोजणी लावतो आणि तो सरकारी मोजणीदार बांधावर येतो, तेव्हा शेजारी नेमका त्या मोजणीला एवढा उग्र विरोध का करतात? खूपच महत्वाचा आणि वास्तवाला धरून असलेला प्रश्न आहे. आता बघा, जेव्हा मोजणीदार बांधावर येतो आणि शेजारी गोंधळ घालायला सुरुवात करतात, त्याची प्रामुख्याने 4 मुख्य कारणं असतात. अच्छा, कोणती 4 कारणं? पहिली आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अतिक्रमण उघड होण्याची भीती. त्यांना आतून पक्के माहीत असते की आपण दुसऱ्याची जमीन दाबली आहे. म्हणजे स्वतःची चूक उघडकीस येईल ही भीती. 100%. मोजणी झाली की ते अतिक्रमण अधिकृत नकाशावर स्पष्ट दिसेल आणि मग ती बळकावलेली जमीन कायमची सोडावी लागेल या नुसत्या भीतीनेच ते मोजणीला कडाडून विरोध करतात. म्हणजे इथे एक प्रकारे स्वतःची चूक लपवण्यासाठी केलेला तो आरडाओरडा असतो. अगदी बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जुनी वहिवाट. वहिवाट म्हणजे? सोप्या भाषेत सांगायचा झाला तर पिढ्यानपिढ्या चालत आलेला वापर, पण ज्याला कोणताही कायदेशीर कागदपत्रांचा आधार नाही. अच्छा. अनेकदा शेजाऱ्याकडे मालकीची कोणतीही कागदपत्र नसतात, पण पूर्वापार ते त्या जमिनीचा वापर करत असतात. त्यांना शंका असते की मोजणीमुळे त्यांच्या या बेकायदेशीर ताब्यावर गदा येईल. बरोबर. आणि तिसरं कारण काय? तिसरं कारण थोडं वेगळं आहे. ते म्हणजे भाऊकीचा वैयक्तिक वाद. भाऊकीचा वाद म्हणजे जमिनीचा काही संबंध नसतानाही विरोध होतो. होय. अनेकदा हा वाद जमिनीचा नसतोच मुळी. तो निव्वळ वैयक्तिक असतो. समोरच्याला त्रास देण्याच्या हेतूने, जुना राग काढण्यासाठी किंवा गावकीच्या राजकारणामुळे मोजणीच्या दिवशी मुद्दाम गोंधळ घातला जातो. बापरे, हे तर खूपच चुकीचं आहे. आणि चौथं व अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे मोजणीदाराच्या अधिकारांची मर्यादा. हे थोडं समजून सांगण्यासारखं आहे. कारण मला नेहमी असा प्रश्न पडतो की जर एखादा सरकारी अधिकारी तिथे गणवेशात किंवा अधिकृत कागदपत्र घेऊन उभा आहे, तर सामान्य माणूस त्याला हाकलून कसा लावू शकतो? त्या मोजणीदाराकडे पोलिसांना बोलावण्याचे किंवा त्या व्यक्तीला अटक करण्याचे अधिकार नसतात का? हेच ते दुर्दैवी वास्तव आहे, जे अनेकांना माहीत नसते. सरकारी मोजणी ही केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया असते. तो बिचारा मोजणीदार तिथे न्यायनिवाडा करायला आलेला नसतो. म्हणजे तो न्यायाधीश नसतो. अगदी. तो केवळ एक तांत्रिक कर्मचारी असतो, ज्याचे काम फक्त नकाशा आणि प्रत्यक्ष जमीन मोजणे एवढेच असते. त्याला अडथळा करणाऱ्या व्यक्तीवर थेट कोणतीही कायदेशीर किंवा फौजदारी कारवाई करण्याचे अधिकार नसतात. अच्छा, म्हणूनच लोक काहीही ऐकत नाहीत त्याचं. होय. याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन शेजारी मोजणीच्या खुणा उखडून टाकतात किंवा मोजणीदाराला चक्क शिवेगाळ करून शेतात पाऊलही ठेवू देत नाहीत. यामुळेच लोकांमध्ये एक मोठा गैरसमज पसरलेला दिसतो. म्हणजे एकदा का सरकारी मोजणीदार मोजणी न करता आपला टेप गुंडाळून माघारी गेला की आपला विषय संपला. हो, अनेकांना असं वाटतं की आता आपण काहीच करू शकत नाही. पण मला एक सांगा, जर या साध्या सरकारी मोजणीला दात नसतील, तर त्याला खऱ्या अर्थाने कायद्याची ताकद कशी मिळवून द्यायची? आपल्याला असा पंच हवाय ज्याच्या पाठीशी प्रत्यक्ष कायद्याचा बडगा असेल. ही अतिशय योग्य मांडणी आहे आणि यावर भक्कम उपाय आहे. जेव्हा अशी हताश परिस्थिती निर्माण होते, तेव्हा न्याय मिळवून देणारा अत्यंत प्रभावी मार्ग म्हणजे कोर्ट कमिशन मोजणी. तिला चर्चा केली. अगदी बरोबर.
आता हे समजून घेताना आपण कायद्याचा 1, 2, 3 हा नियम नेहमी लक्षात ठेवायला हवा. प्रथम आपण कायद्याची तरतूद पाहू. बरं. जमिनीचे आणि हद्दीचे वाद हे दिवाणी स्वरूपाचे असतात. त्यामुळे यासाठी दिवाणी प्रक्रिया संहिता 1908चे कलम 75 आणि आदेश 26 नियम 9 लागू होतो. दिवाणी प्रक्रिया संहिता म्हणजे दिवाणी दावे चालवण्याची नियम पुस्तिका. होय. यासोबतच या मोजणीला महसुली पाठबळ मिळण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966चे कलम 135 आणि कलम 136 देखील वापरले जाते. एवढी सगळी कलमे ऐकल्यावर थोडं दडपण येतं माणसाला. एका सामान्य माणसाला जो आपल्या शेतात उभा राहून न्यायाची वाट पाहतोय, त्याला या कलमांचा सोपा अर्थ कसा सांगता येईल? दुसरा नियम याचा सोपा अर्थ असा आहे की आता बघा, न्यायालय स्वतः बांधावर जाऊन मोजणी करू शकत नाही. न्यायाधीशांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करणे शक्य नसते. ते प्रॅक्टिकली शक्यच नाही. म्हणूनच न्यायालय एका सक्षम अधिकाऱ्याला, सहसा भूमी अभिलेख अधिकाऱ्याला, आपला कोर्ट कमिशनर म्हणजे आपला कायदेशीर प्रतिनिधी म्हणून तिथे पाठवते. म्हणजे तो अधिकारी प्रत्यक्ष न्यायालयाचे डोळे असतो. होय. आणि तिसरा नियम याचा शेतकऱ्याला काय फायदा होतो, तर जेव्हा हा अधिकारी कोर्टाचा प्रतिनिधी म्हणून जातो तेव्हा त्याच्या पाठीशी थेट न्यायालयाचा आदेश असतो. तिथे शेजाऱ्याची कोणतीही दादागिरी चालणार नाही. मग अजिबात नाही. मोजणीदाराला विरोध करणे म्हणजे थेट न्यायालयाचा अवमान करण्यासारखे असते. हे सगळं चित्रच बदलून टाकतं. कारण आता तो वाद फक्त 2 गावकऱ्यांमधला राहत नाही, तर तो एका व्यक्तीचा आणि प्रत्यक्ष न्यायव्यवस्थेचा वाद बनतो. अगदी बरोबर. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. नक्कीच. आता वळूया पुढच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे. हे जे कोर्ट कमिशन आहे याला कायद्याचा भक्कम आधार आहे हे आपण पाहिलं. पण सर्वोच्च न्यायालयाचे काही निकाल आहेत का ज्यावर आपण ठामपणे उभे राहू शकतो? 100%. कायद्यातील तरतुदींना जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा आधार मिळतो तेव्हा प्रकरणाचे पारडे खूप जड होते. मी तुम्हाला यावर काही क्विक फॅक्ट सांगतो. सांगा ना. 2 अत्यंत ऐतिहासिक निकाल आहेत जे जमिनीच्या वादात खूप महत्त्वाचे ठरतात. पहिला आहे वर्ष 2000 मधील श्रीपत विरुद्ध राजेंद्र प्रसाद खटला. यात काय झालं होतं? या खटल्याची पार्श्वभूमी अशी होती की लोक तोंडी पुराव्यांवर हक्क सांगत होते. पण भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितले आहे की जेव्हा जमिनीच्या हद्दीबाबत गंभीर वाद असतो तेव्हा दिवाणी न्यायालयाने केवळ साक्षीदारांच्या तोंडी पुराव्यांवर अवलंबून राहून निर्णय देऊ नये. तोंडी पुराव्यापेक्षा प्रत्यक्ष मोजणीला यात सर्वोच्च महत्त्व दिले गेले आहे. कागदावरील नकाशा आणि प्रत्यक्ष जमिनीवरील स्थिती याचा मेळ घालणं गरजेचं असतं. अगदी. दुसरा महत्त्वाचा निकाल आहे वर्ष 2006 मधील हरियाणा वक्फ बोर्ड विरुद्ध शांतिभूषण खटला. आणि या खटल्यात काय सांगण्यात आलं? यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की जिथे अतिक्रमणाचा थेट प्रश्न उद्भवतो आणि हद्दी निश्चित नसतात तिथे कोर्ट कमिशनरची नियुक्ती करणे हाच एकमेव मार्ग आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे स्थानिक चौकशीसाठी कमिशनरने जो अहवाल दिलेला असतो तोच मुख्य पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. याचा अर्थ असा की खासगी एजंटकडून मोजून आणलेला नकाशा आणि कोर्ट कमिशनरने दिलेला अहवाल यात जमीन अस्मानाचा फरक आहे. खूप मोठा फरक आहे. हा अहवाल म्हणजे दाव्याचा मुख्य कणाच आहे. पण आता मला सांगा, ही सर्व प्रक्रिया प्रत्यक्षात कशी पार पडते? अनेकदा लोकांना वाटते की दिवाणी न्यायालयात जाणे म्हणजे आयुष्याची अनेक वर्षे पणा लावणे. लोकांच्या मनात भीती असते हे खरे आहे. पण आपण ती टप्प्याटप्प्याने समजून घेतली तर सोपी वाटते. याचे काही स्पष्ट टप्पे आहेत. ते टप्पे कोणते? पहिला टप्पा म्हणजे दिवाणी न्यायालयात दावा दाखल करणे. ज्याने अतिक्रमण केले आहे त्याच्या विरुद्ध अतिक्रमण काढून मिळणे यासाठी रीतसर दावा दाखल करावा लागतो. हा दाव्याचा पाया आहे. आणि या दाव्यासोबतच आपण मोजणीची मागणी करतो का? नाही. त्यासाठी दुसरा टप्पा असतो. कलम 75 नुसार एक स्वतंत्र अर्ज करणे. दाव्याच्या कामकाजादरम्यानच वकिलांमार्फत कोर्ट कमिशनरची नियुक्ती करावी असा वेगळा अर्ज द्यावा लागतो. पण मग समोरचा शेजारी गप्प बसेल का? तो नक्कीच या अर्जाला विरोध करेल. होय. आणि तिथेच तिसरा टप्पा येतो. न्यायालयाची नोटीस आणि युक्तिवाद. अर्ज दिल्यावर न्यायालय समोरच्या व्यक्तीला नोटीस काढते आणि दोन्ही बाजूंचा युक्तिवाद होतो. बरं, त्यानंतर काय होतं? यानंतर येतो चौथा टप्पा, म्हणजे अर्जाची मंजुरी आणि कागदपत्रे जमा करणे. जेव्हा न्यायालय आपला अर्ज मंजूर करते तेव्हा आपल्याला अद्ययावत 7/12, जुना गट नकाशा आणि मोजणीचे शुल्क जमा करावे लागते. बरं,
पण हे सर्व करूनही जर तो शेजारी तसाच दांडगट असेल आणि मोजणीच्या दिवशी पुन्हा हाणामारी करायला आला तर मोजणीदाराचं संरक्षण कोण करणार? अशा परिस्थितीसाठीच 5वा टप्पा अत्यंत महत्वाचा असतो. तो म्हणजे पोलीस संरक्षणाची मागणी करणे. म्हणजे थेट पोलीसच घेऊन जायचे? होय. जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असेल तर न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांचे संरक्षण घेतले जाते. पोलिसांच्या उपस्थितीत कुणीही विरोध करण्याची हिंमत करत नाही. बरोबर आहे. त्यानंतर येतो 6वा टप्पा, प्रत्यक्ष मोजणी आणि पंचनामा. ठरलेल्या दिवशी मोजणीदार, पोलीस आणि पंचांच्या उपस्थितीत जागेवर मोजणी होते. इथे पंचनामा म्हणजे केवळ नकाशा असतो का? नाही, प्रत्यक्ष जागेवर काय स्थिती आहे, कोणी विरोध केला का, तिथे कोणते पीक उभे आहे याचे पंचांसमक्ष केलेले लेखी टिपण असते. आणि हा पंचनामा आणि नकाशा या प्रक्रियेचा अंतिम टप्पा असतो का? होय. 7वा व शेवटचा टप्पा म्हणजे कोर्ट कमिशनरचा अहवाल न्यायालयात सादर करणे. म्हणजे हा अहवाल न्यायालयात गेला की अतिक्रमण करणारा कायद्याच्या कचाट्यातून सुटूच शकत नाही. हे सगळे टप्पे अतिशय स्पष्ट आहेत, पण मला एका मानसिक आणि व्यावहारिक समस्येबद्दल विचारायचं आहे. विचारा ना. समजा ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली, कमिशनरने अहवाल न्यायालयात दिला आणि त्यात हे स्पष्ट सिद्ध झाले की शेजाऱ्याने खरोखरच 10 गुंठे जमीन बळकावली आहे. अशा वेळी ज्याची जमीन गेली आहे तो शेतकरी प्रचंड रागात असतो. त्याला वाटतं की आता पुराव्यांशी सगळं सिद्ध झालंय, तर तो थेट ट्रॅक्टर नेऊन तो बांध फोडण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी तुम्ही काय सांगाल? मी सर्वांना एक अत्यंत स्पष्ट आणि कडक इशारा देऊ इच्छितो की भावनांच्या आहारी जाऊन कायदा कधीही स्वतःच्या हातात घेऊ नका. म्हणजे स्वतःहून कारवाई करू नये? अजिबात नाही. शेजाऱ्याने अतिक्रमण केले हे अहवालात जरी सिद्ध झाले तरी तो केवळ एक पुरावा आहे. जोपर्यंत न्यायालय अंतिम आदेश देऊन बेदखल करण्याची अधिकृत प्रक्रिया सुरू करत नाही तोपर्यंत थेट हाणामारी करणं पूर्णपणे बेकायदेशीर आहे. बापरे. असे केल्यास तुमच्यावरच फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो आणि तुम्ही मिळवलेला सगळा कायदेशीर विजय वाया जाऊ शकतो. संयम राखणं इथे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे मिळवायला गेलो जमीन आणि रागाच्या भरात पदरात पडली जेल, अशी अवस्था होऊ शकते. हे खरोखरच खूप गंभीर आहे. अगदी तसंच. आणि जाता जाता आणखी एक खूप महत्त्वाची खबरदारी सांगतो. गावात काही भोंदू एजंट्स फिरत असतात जे म्हणतात की आम्ही तुमची खाजगी मोजणी करून देतो. अशा मोजणीला काही अर्थ नसतो ना? काहीच नाही. अशा खाजगी मोजणीला न्यायालयात काडीचीही किंमत नसते. मोजणी नेहमी अधिकृत मार्गानेच झाली पाहिजे. बरोबर. तसेच जेव्हा कोर्ट कमिशनची मोजणी जागेवर चालू असते तेव्हा ज्याने अर्ज केला आहे त्याने स्वतः तिथे हजर राहून प्रक्रियेवर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आपली लढाई आपल्यालाच सजग राहून लढावी लागते. होय. अधिकारी कसे मोजत आहेत, पंचनाम्यात काय लिहिले जात आहे हे वाचूनच त्यावर स्वाक्षऱ्या केल्या पाहिजेत. दिवाणी प्रक्रियेला वेळ लागतो हे आपण ऐकतो, पण आजच्या चर्चेवरून हे स्पष्ट होते की हा मार्ग सर्वात सुरक्षित आणि भक्कम आहे. नक्कीच. न्यायव्यवस्थेची चक्रे थोडी संथ फिरतात हे वास्तव आहे, पण लक्षात ठेवा या प्रक्रियेतून जो न्याय मिळतो तो कायमस्वरूपी असतो आणि तो पुढच्या अनेक पिढ्यांसाठी जमिनीचं रक्षण करतो. अतिशय अभ्यासपूर्ण आणि डोळ्यात अंजन घालणारी ही चर्चा होती. तर आज आपण पाहिले की बांधाचा वाद सोडवण्यासाठी केवळ साध्या मोजणीवर विसंबून न राहता कोर्ट कमिशन मोजणी हा किती कायदेशीर आणि प्रभावी मार्ग आहे. बरोबर. जेव्हा साधी विनंती काम करत नाही तेव्हा न्यायालयाच्या अधिकारांचा योग्य वापर कसा करायचा हे आपण आज सविस्तर समजून घेतले. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. नक्की विचारा. पुढील व्हिडिओसाठी आपण कोणते विषय घ्यावेत, कोणत्या कायद्यांबद्दल किंवा महसुली अडचणींबद्दल आपल्याला अधिक माहिती हवी आहे हे खाली कमेंट्समध्ये नक्की सुचवा. आपले प्रश्न हेच आमचे पुढील विषय असतील. तसेच शेती आणि महसूल विषयक अद्ययावत माहितीसाठी आपल्या चॅनलच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये लगेच सामील व्हा. तिथे आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवू. होय, नक्की सामील व्हा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून ही अत्यंत महत्त्वाची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. एक छोटीशी माहिती एखाद्याची अडकलेली जमीन सोडवायला मदत करू शकते. कायद्याचे भान आणि संयम राखत आपण आपले हक्क नक्कीच मिळवू शकतो. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.